श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। नये राम वाणी तया थोरहाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी। हरि नाम है वेद शास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या मनोबोधाच्या चिंतनातून समर्थ आपल्याला एक एक विचार असा चिंतनासाठी आपल्या समोर ठेवत आहेत। आणि हे मनोबोधाचं चिंतन करत असताना मनाचं चिंतन आपण जेवढं वाढवावं तेवढं वाढवता येतं, हाही त्याच्यातून एक सिद्धांत आपल्याला मिळतो। कारण ज्यासाठी म्हणून आपण हे चिंतन करतो आहोत त्याचं मुख्य साधन, मुख्य ध्येय काय आहे? त्याचं मुख्य ध्येय आहे की आपल्या मनामध्ये परमार्थाबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं, परमार्थाबद्दलची उत्कट भावना निर्माण व्हावी आणि परमार्थाबद्दलचा एक अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा एक उच्चतम अशा प्रकारचा विचार अखंडपणानं मनामध्ये राहावा। कारण मनामध्ये सतत वेगवेगळ्या विचारांनी मन कलुषित झालेलं असतं। पहा, आता हे कलुषित झालेलं मन जेव्हा त्या मनाला स्वच्छ करण्यासाठी काही साधन आहे का? काही उपाय आहे का? काही उपाय नाही। त्या मनाला स्वच्छ करण्यासाठी आणि त्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चित्त लहरींनी चित्त अशुद्ध झालं की मग ते चित्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा आपल्याला नामस्मरणच करावं लागतं। महाराजांनी अनेक वेळा असं सांगितलं की हे नामस्मरण तू कर आणि त्या नामस्मरणातून तुला एक प्रकारची अशी ऊर्जा, एक प्रकारची शक्ती, एक प्रकारचं सामर्थ्य आणि एक प्रकारचं चैतन्य तुला मिळत राहतं। पण हे आपल्या 1 2 3 4 5 वेळांनी होणार नाही। आपल्याला अखंड नामस्मरणाचा अहोरात्र ध्यास लागण्याची आवश्यकता आहे। आता ध्यास लागणं हा नवीन विषय आहे का आपल्यासाठी? आपल्याला ध्यास लागलेला असतो ना कोणत्या तरी गोष्टीचा, कुठल्या तरी विषयांचा ध्यास आपल्याला नक्की लागलेला असतो। पण तो ध्यास आपण नामस्मरणाचा जर लावून घेतला तर मग काय घडेल आणि काय घडू नये याच्यासाठीही समर्थ आपल्याला उपाय देत आहेत। तो ध्यास लागला तर तुला रामाची कृपा अनुभवायला मिळेल आणि जर तो रामाचा ध्यास तुला लागला नाही, त्या रामाचं चिंतन जर तू केलं नाहीस तर काय घडेल रे मना? तुला सांगतो बाबा, नये रामवाणी तया थोरहाणी। सगळ्यात मोठी हानी आणि सगळ्यात मोठं नुकसान जर कोणतं असेल तर तू वाणीमधून जर भगवंताचं रामाचं नामस्मरण केलं नाहीस तर त्या वाणीला काहीही उपयोग नाही। ज्याची वाणी रंगली राम नामी, त्यासी माझा संवाद घडो स्वामी। ज्याची वाणी अखंड नामस्मरणामध्ये आणि अखंड रामाच्या चिंतनामध्येच आहे आणि ती वाणी जेव्हा अखंड भगवंताचं आणि रामाचं स्मरण करेल, भगवंतांच्या चिंतनामध्ये ती राहील
आणि भगवंताच्या चिंतनामध्ये ती वाणी राहिली ना, की मग खऱ्या अर्थानं तुला त्या नामस्मरणाच्या चिंतनाचा एक वेगळा आनंद अनुभवायला मिळेल. आणि हा आनंद अनुभवत असताना समर्थ म्हणाले की जर तू ते केलं नाहीस तर जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. तो आला, जन्माला आला आणि तो व्यर्थ म्हणूनच निघून गेला. त्यांनी काहीही साध्य केलं नाही, त्याला कशाचीही सफलता मिळाली नाही. अरे हे मना, तुला जे मी नाम घ्यायला सांगतोय ना, तुला जे मी चिंतन करायला सांगतोय ना, तुला जे रामाचं स्मरण करायला मी सांगतोय ना, हे नामस्मरण साधं सोपं नाही आहे. हे नामस्मरण इतकं तुला सांगतो की ते इतकं पुण्यवंतालाच फक्त घडू शकतं. हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी. अरे याला आधार आहे, वेदांचा आधार आहे, शास्त्रांचा आधार आहे, पुराणांचा आधार आहे, उपनिषदांचा आधार आहे आणि त्याच्यामधून ते नामस्मरण आलेलं आहे. नामस्मरण हे काही आत्ता फक्त तू घेतोयस आणि करतोयस एवढ्यापुरता हा मर्यादित विषय नाही. तर नामस्मरण हे वेदशास्त्र पुराणामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे, उपनिषदांच्या मध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि असं नामस्मरण जर तू केलंस, करत असशील, काय सांगू तुला त्या नामाची महती. अरे त्या नामाची महती अशी आहे की बहु आगळे बोलिली व्यासवाणी. प्रत्यक्ष व्यास महाराजांनी सुद्धा या नामाचं महात्म्य सांगितलं. व्यासांनीही ही नामाची महती आपल्याला वर्णन करून सांगितली, विशद करून सांगितली. अशा नामस्मरणाच्या माध्यमातून तू तुझ्या जीवनाची एक अशी अवस्था तुला प्राप्त व्हावी, तुझ्या जीवनाचं एक सफल अशा प्रकारचं साध्य तुला प्राप्त व्हावं. आणि त्याच्यासाठी समर्थांनी नामस्मरणाचा सुंदर उपाय या परमार्थ शास्त्रामध्ये आपल्याला दिला. रामाचं नाम घेताना, नामस्मरण करताना, उपासना करत असताना आधी सुरुवातीला नामच आहे. कारण ते नाम मी जेव्हा घेतो ना, ते नाम घेत असताना आणि नामाच्या माध्यमातून मी ते कर्म करत जर राहिलो, नामस्मरण करत असताना केलेलं कर्म ही भगवंताची सर्वार्थानं मोठी पूजा असते बरं का. सर्वात महत्वाची पूजा असते, सर्वात श्रेष्ठ ते साधन असतं. आणि भगवंताच्या पूजेतून, भगवंताच्या स्मरणातून आणि भगवंताच्या चिंतनातून तुला जो आनंद मिळेल, हा आनंद हा वर्णनातीत अशा प्रकारचा आनंद असेल, अवर्णनीय अशा प्रकारचा तो आनंद असेल. आणि तो आनंद तुला मिळावा. कारण शेवटी असं आहे की ज्या ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीसाठी, ज्या ब्रह्माचं तुला दर्शन घडावं, ज्या ब्रह्माच्या अस्तित्वाची तुला चाहूल लागावी नव्हे नव्हे, ते ब्रह्मस्वरूप तू स्वतः अनुभवावं. आणि ते ब्रह्मस्वरूप अनुभवण्यासाठी तुला नामाच्या माध्यमातूनच ते ब्रह्मतत्व प्राप्त होऊ शकतं. असा हा समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.